आपल्याला किती नागोबा बनवायचे आहेत? दोन. दोन नागोबा बनवायचे आहेत आपल्याला. एक की पाच? पाच. पाच. तर नागोबा तयार झालाय. अजून त्याला आपण फिनिशिंग मम्मी बघूया नागोबा कसा बनवली ते. लास्ट टाइम पण ॲक्च्युअली मम्मीनंच बनवला नव्हता. शिफ्टी एवढी जाड असते. भारी बनवली सगळ्या मम्मा. हा एक नंबर नागोबा बनवली. खूप मजा आली. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश शिंदोलकर. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून मी स्वागत करतो. तर विशेषतः वाजले आहेत 8:30 झालेत आणि मस्तपैकी 8:30 वाजता आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विशेषतः आज आहे नागपंचमी आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. आजचा ब्लॉग होणार आहे आपला नागपंचमी आहे, सो आपल्याला नागोबा बनवायचं आहे. नागोबाची पूजा वगैरे सर्व याच्या बाबतीत आपला होणार आहे. तर चला, आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवणीने मित्रपरिवारांना शेअर पण करत जावा. तर मग चला, हे बघा इकडे आपण पाहू शकतो पप्पांनी माती वगैरे नागोबा बनवायला. हे बघा माती वगैरे घेऊन आलेले आहेत, पाणी पण ठेवलेलं आहे, पप्पा पण आहेत, विडा पण आणलेला आहे आपण नागोबासोबत ठेवायला. तर चला इकडे बघा, इकडे आहे आलू. आज होते का आलूचा फतफता होणार आहे वाटतं. खास मेनू आपला आज शाळेत तोच असणार आहे वाटतं, आलूचं फतफतं. तर चला पहिला आधी आपण पटापट नागोबा आधी बनवून घेऊया आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे पण आपल्याला करून घ्यायचे. तर बाबा कोण बनवणार आहे? तू. मी बनवणार नागोबा? हो. मम्मी कुठं गेली? मम्मी कपडे धुवायला गेले. बरोबर. तर चला मंडळी, मलाच बनवावं लागणार आहे नागोबा. कोण नाही तर चला पटापट बनवून घेऊया. तर मंडळी माती वगैरे आपण घेतलेली आहे. आता मस्तपैकी आपल्याला किती नागोबा बनवायचे आहेत? दोन नागोबा बनवायचे आहेत आपल्याला. एक आजीचा पण बनवायचं आहे आणि एक आपला, असे दोन नागोबा बनवायचे. तर चला, ही एक वेगळीच मजा असते स्वतः बनवून, बाजारातनं विकत आणण्यापेक्षा स्वतः बनवलेलं एक नंबर. जरा मजा पण येते बनवायला पण. माती एकदम मस्त आहे, चिकट आहे, वारुलाची माती आहे ना, त्यामुळे एक नंबर माती आहे. नागोबा नागोबा. जॉनी रोल करून घेऊया बारीक मस्तपैकी, लांबच्या लांब. बाबा किती फणाचा नागोबा? एक की पाच? पाच. पाच. पाच फणाचा नागोबा कसा बनवायचा एवढ्या ह्याच्यात? नागोबाचं शेपूट बारीक करायला पाहिजे. फार नागोबा तयार झालाय. अजून त्याला आपण फिनिशिंग वगैरे द्यायचं थोडं बाकी आहे. पण हे बघा पाना वगैरे पण काढून दिलाय मस्तपैकी, भारी वाटतं एकदम. याला तर एकदम जरा गुलगुलीत करूया. जराशी माती लावायला लागणार आहे आपल्याला मागच्या बाजून, इथून थोडी लागणार आहे माती लावायला. हा, आता एकदम थोडी फिनिशिंग करूया, मग मस्त वाटेल. आपल्याला दोन बनवायचे आहेत नागोबा, म्हणून आपण इकडे बघा थोडीशी माती इकडे आपण ठेवून दिलेली आहे. नागोबा दोन बनवायचे आहेत आपल्याला. ओके. झाला नागोबा तयार. झाला नागोबा मस्तपैकी तयार. आता मस्तपैकी आपण एक काम करूया, अजून थोडी पाती लावावी लागणार आहे आपल्याला, माती थोडीशी, कारण मागच्या बाजूला थोडंसं उभं राहून दे याच्यासाठी. तर काय एक नागोबा झालेला आपला तयार. आता दुसरा नागोबा
तयार करायला मम्मीला बोलवलेलं आहे. आता मम्मी बघूया नागोबा कसा बनवली ते. लास्ट टाइम पण ॲक्च्युलीमध्ये मम्मीनंच बनवला नव्हता. अजून का रोल थोडा मोठा लांब पाहिजे नागोबा मस्तपैकी. आणि ह्या नागोबाला जरा अजून खाली काहीतरी टाकायला पाहिजे म्हणजे थोडंसं वरती येईल. शेपूटचं लांब कर. मम्मी बघा आता कसा बनवेल नागोबा. सापाची शेपटी एवढी जाड असते काय गपरा काय. तर बघा मम्मी बनवते मस्त की नागोबा. मम्मीचा नागोबा बघा. मम्मीचा नागोबा बघा कसा भरतोय. फणा काढ मामा त्याला. माती पातळ काय माती बरोबर आहे. मध्ये वाटी बनवाय माती ठेवलेस ना. हाय गुरुजी नवीन करायला. हा गुरुजी नवीन करायला. होय गुरुजी नवीन झाले. हे काय थांब रे जरा. भारी बनवली सगळ्या मामा. हा एक नंबर नागोबा बनवली. गप्रा. बुट्टी कर जरा डीप कर. राहायचं पाहिजे त्याच्यात नागोबाला दूध. दूध राहणार. टाकी दूध आणले. तिकडं हाय इकडं नाही. इकडं नव्ह तिकडं हाय की घेऊन हाय. त्याला फक्त जराशी खालनं माती टाक आणि आजी घेऊन जा. तामान दे. नागोबा देतो. खाली 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 टाक. अशी खालनं टाक म्हणजे जरा मागणं जरा वरती राहील. हा अशी टाक. हा माझा विड्याने घरी होता. नागोबा येल बघ तिथं चालू. वेल ठेवले तिथं. हा आणि तुला सोनतेलानी भेटली. सोनतलच नाही भेटत. आम्हाला पण नाही सोनतल भेटत आहे. यावर्षी तिथं पण नाही. हिरडा सोनतलच तिरडा भेटला पण सोनतलच नाही कुठं भेटलंय. भेटली आधी चालल्या तरी आमचा मम्मीच अजून काय नागोबा तयार नाही होत आहे. दाखवतो. थांब पहिला मी जरा खालचं पान चेंज करतो आणि त्याच्यात ठेवतो. मी तुझं काम झालं आता. चला तुम्ही आता जावा. आता त्याच्यात ठेवतो. काय तर मी लावतो हिर वगैरे लावतो त्याला. जीभ वगैरे लावतो. सर्व झालं. तू आता हात धुवून जा. माती काय पाहिजे. होतं मी बनवतो. हा माती हा मग ठेव माती ठेव. सब बस लय मोठं काम केलं हो तुम्ही नागोबा बनवून. तर चला काय दोन्ही मस्तपैकी मंडळी नागोबा तयार झाले आपले. आता हे बघा इकडे आपण वेळ पण ठेवले आणून. हे ॲक्च्युली नागोबाला घालावा लागतो हा वेल. आणि विडा पण आहे. सगळं ठेवलेलं आहे. नागोबा तयार झाला आहे. अजून फक्त आपल्याला सोनतल भेटत नाही. अजून सोनतल
किरडा भेटला, पण सोनतल नाही, कुठेच नाही भेटले आपल्याला. तरी पण बघूया, शोधून थोडी तरी घेऊन येऊया, कारण सोनतळीचा मान असतो, सो आपल्याला लागणारच आहे. तर थोडीफार तरी आपण शोधून घेऊनच यायचं आहे कुठून तरी. तर चला पहिलं याच्या आधी हे पान पण जरा चेंज करून टाकूया. पूर्ण माती लागलेत, पान एकदम चेंज करून टाकूया. दुसरं पान घेऊया ते नागोबा आणि पूजेला सुरुवात करूया. तर मंडळी फायनली आपले नागोबा आहे तो तयार झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवतो नागोबा कसा आपण बनवलेला आहे एकदा. तर हे बघा, खूप मजा आली बनवायला आपल्याला आणि खूप भारी वाटलं. तर आपला आता नागोबा तयार झालेला आहे पूर्ण. आहे बघा, आपण वेल वगैरे घालतात ती पण आपण पूर्ण घालून झालेलं आहे. सोनतल होती आपल्याला भेटत नव्हती, ती पण आपण शोधून घेऊन आणलं, ती पण आपल्याला भेटली. आता फक्त आपली पूजा करायची बाकी आहे. आपण पूजा करूया आणि नंतर मग बघूया पुढे अजून कशी व्हिडिओ होते ती. तर मग चला. तर मंडळी चला, आपली देवपूजा झालेली आहे पूर्णपणे आणि आता ते आपण नागोबाला थोडंसं दूध देऊया आणि या लाह्या असतात तांदळाच्या, त्या आपल्याला थोड्या घालायच्या आहेत का आणि नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपली पूजा पूर्णपणे संपन्न पार पडलेली आहे